नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। तर मैत्रिणी बघा, आज आपल्याला बॅक नेक डिझाईन बनवायचे, ते पण एकदम साध्या बघा, सिंपल अशा चौकोनी गळ्यावरती, ते पण जास्त डीप नाही, फक्त ही 8 इंचाचा गळा आहे आणि 8 इंचावरती ना आपल्याला खूप सुंदरशी अशी डिझाईन बनवायची। तर चला मग व्हिडिओची सुरुवात करूया। तर इथे बघा, मी 2 इंचाचं आणि जिची लांबी गळ्याची 8 इंच घेतलेली आहे, तिची मार्किंग घातलेली आहे, कारण आपल्याला फक्त सिंपलचा असा चौकोनी गळा करायचा आहे। तर मी कटिंग केलेलं नव्हतं, तर इथे बघा कटिंग करते। आता खालचा सुद्धा मी लगे टक्सा मार्जिन टाकलेला आहे। आता लगे आपण कट करून घेऊया। तर बघू शकता, गळासुद्धा जास्त मोठा नाही आणि डीपसुद्धा नाही, तरीसुद्धा आपल्याला खूप सुंदर अशी डिझाईन करता येते। तर बघा, इथे मी कटिंग करून घेतलेलं आहे। आता लगेच आपण जे ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती सुद्धा बघा आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। तर इथे ना अर्धा इंच आपल्याला वाढूनच ठेवलेलं आहे। तर लगेच तुम्हाला मी शिवून दाखवते, कारण डिझाईन आहे ना आपल्याला शिवताना बनवायची आहे। इथे बघा फक्त नॉर्मल कटिंग करायची होती, ते कटिंग झालेली आहे, लगेच शिवून घेऊया। तर इथे बघा, आधी आपल्याला ना खालचा जी कपडा आहे ब्लाऊज पीसचा, ती कपडा थोडंसं सरकतो, यासाठी ना कोणताही तुमचा कपडा असू द्या, तिला ना आपल्याला असं बॉलपिन लावून सेफ करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून की कुठे गुढी येऊ नये किंवा मग कपडा इकडं तिकडं होऊ नये। तर इथे बघा, चौकोनी गळ्याला कुठे कुठे आपल्याला थांबायचं आहे आणि एकदम चौकोनी गळ्यावरती जशाला तसं आपल्याला कटिंग जशी केलं तसं सिलाई मारून घ्यायचं। आता सोबतच बघा, जे खालचा आपल्या कमरेचा भाग आहे तिला सुद्धा लगेच सिलाई मारून घ्यायचं, परत आपल्याला डबल ह्याच्यावरती सिलाई मारायची गरज पडत नाही। तर अशा पद्धतीने बघा, ही आपली सिलाई झालेली आहे। लगे मी इथे कच मारून घेतलं, जी बॉलपिन लावलेली आहे ते सुद्धा काढलं आणि जी क्रॉसमध्ये बघा चौकोनी गळ्याला खाली ना लगेच कच मारून घेतलं, दोन्ही ठिकाणी मारायचं, जास्त हिला कच मारायची गरज नाही, फक्त 2च कच मारून घ्यायचं। हिला सरळ करून घेतलेलं आहे। आता वरून एक बघा इथे दाब टीप मारून घ्यायची, म्हणजे आपलं जे गळा आहे ना ते एकदम व्यवस्थित बसतो, म्हणजे कुठेच गुढी वगैरे येत नाही। एकदा असं दाब टीप मारून घेतलं की परत आपल्याला याच्यावरती कोणती डिझाईन लावा किंवा लेस लावा तर ती सोपं जातं। तर इथे ही झालेलं आहे। आता लगेच बघा, आपल्याला जे अस्तर आहे ना ते अस्तर आपल्या ब्लाऊज पीसवरती जोडून घ्यायचं आहे, जसं आहे तसं। आता इथे ना मी वाढूनच कट केलेलं होतं, अर्धा इंच मोठंच ठेवलेलं होतं, कुठे अर्धा इंच कुठे 1 इंच होतं। खाली ब्लाऊज पीसचा जे कपडा होता ना ते आपण जास्तच ठेवलेलं होतं। तर इथे बघा, खाली सुद्धा कमरेला लगेच मी सिलाई मारून घेतलेली आहे। आता इथे सुद्धा अस्तर लगेच जोडून घ्यायचं आहे। आता ही अस्तर जोडून झालेलं आहे आपलं, जे आता एक्स्ट्राचा आपला कपडा आहे ना ब्लाऊज पीसचं, ते आपल्याला कट करून काढायचं आहे, तिची काही आपल्याला आता इथं आवश्यकता नाही। तर इथे बघा, मी सगळं जे एक्स्ट्राचा कपडा होता ते कट केलेला आहे। आता आपण डिझाईन बनवून घ्या। तर याच्यामध्ये बघा, ही जी मल्टी कलरचा ब्लाऊज आहे आणि हिची जी साडी होती ना ती एकदम रेड कलरची होती, तर तिचा मी असं 4 इंचाचा कपडा घेतलेला होतं, लॉंगमध्ये कट करून घेतला। आता इथं मी 4 इंच ठेवले आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्त सुद्धा ठेवू शकता। हिची जी लांबी आहे ना पूर्ण 45 इंच लांबीचं होतं, तर तिला डबल फोल्ड करायचं आणि ह्याच्यावरती आपल्याला सिलाई मारून घ्यायची। जेवढा आपलं साडीचा आपण कपडा घेतलेला आहे ना पूर्ण आपल्याला डबल फोल्ड करून अशी सिलाई मारून घ्यायची आहे। आता हिची ना आपल्याला फ्रिल बनवायची आहे, कारण ही फ्रिलची डिझाईन ना आजकाल खूप ट्रेंडमध्ये चाललेली आहे आणि ही ट्रेंडी डिझाईन असल्यानं मी सुद्धा ट्राय केलेला आहे। तर हिची बघा असे छोटे छोटे आपल्याला प्लेट्स घालून घ्यायचे आहेत। तर ही प्लेट्स ना खूप सुंदर असे दिसतात। तर इथे बघा छोटे छोटे घेतलेले आहेत, तुम्ही सुद्धा छोटेच घ्या। जर तुम्ही मोठे घेतलं ना तर खूपच ते मोठे मोठे प्लेट्स चांगले दिसणार नाही आणि ब्लाऊज पीसला ते उठावून दिसत नाही, यासाठी बघा इथे छोटे छोटे मी प्लेट्स घेतलेले आहे। बघू शकता फ्रिल किती सुंदर अशी दिसत आहे। तर इथे बघा सगळे प्लेट्स घालणं झालेलं आहे। आता ही ना जी फ्रिल आहे तुमची ती प्लेट्सवरती आणि ब्लाऊजच्या लांबीवरती डिपेंड असते। तर आता एकदा ना आपण ब्लाऊजवरती चेक करून घ्यायचं आणि तिच्यानंतरच आपल्याला अटॅच करून घ्यायचं। तर बघू शकता मी लावून बघत आहे की किती आपल्याला लागते आणि किती जी शिल्लक राहते तिची सुद्धा आपल्याला परत डिझाईन करायची आहे। तर इथे बघा लगेच मी सिलाई मारून घेत आहे। आता जे एक्स्ट्राचं कुठे कुठे कपडा असल्यामुळे थोडंसं जास्त आलेला असतो किंवा आपल्याला डबल फोल्ड करताना थोडंसं धागे वगैरे इकडे तिकडे आलेले असतात, ते मी कट करून घेत आहे आणि लगेच मी याच्यावरती सिलाईसुद्धा मारून घेतलेली आहे। आता जी उरलेली आपली फ्रिल आहे ना ती कट करून काढलं आणि जे एक्स्ट्राच मी अर्धा इंच ठेवलेलं आहे ते सुद्धा आता खालच्या साईडने असं फोल्ड करून घेतलेलं आहे। आता हिलाच ना फ्रिलला जी एक्स्ट्राची आपली फ्रिल उरलेली होती तिचं सुद्धा डिझाईन करायचं आहे। तर असं ना आपल्याला क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे। हे तुम्ही आधीसुद्धा लावू शकता किंवा मग नंतर पण लावलं तर काही फरक पडत नाही। हे बघा मी नंतर लावून घेतलेलं आहे। आता इथं ना आपल्याला इथे मार्जिन खूप कमी सोडायचं, कारण की एक टिपवरतीच आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे। आता इथे सुद्धा बघा काही शिल्लक राहिलं नाही, तिला डबल फोल्ड केलं आणि खालच्या साईडला सिलाई मारून घेतलेली आहे। आता इथे ना आपल्याला ही खूप प्लेन दिसतो, यावरती ना लगेच आपल्याला लेस अटॅच करून घ्यायची आहे। तर इथे बघा मल्टी कलरचा ब्लाऊज होता, यासाठी ना मी मल्टी कलरचीच लेस यूज केलेली आहे। तुमच्याकडे जे हवे गोल्डन कलर वगैरे तर ते सुद्धा तुम्ही लेस लावू शकता, पण माझ्याकडे मल्टी कलरची होती तर ती लेस काय मी इथे लावलेलं आहे। जे आता एक्स्ट्राचा कपडा होता ना ते सुद्धा कट करून घेतलेला आहे। आता लेसला सुद्धा ना खालच्या साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आणि सिलाई मारून घ्यायची आहे। आता दुसऱ्या साईडला जिथं आपण फ्रिल लावलेली होती ना उभी पूर्ण शोल्डरपासून ते कमरेपर्यंत, त्याच्यावरती सुद्धा असं लेस लावायचं। आता ही लेस लावण्यात झाल्यानं आपली डिझाईन ही झालेली आहे, पण हा लुक मला तेवढं काही चांगलं वाटत नव्हतं, यासाठी ना मी दुसरी एक लेस लावलेली आहे। बघा जसं आपलं साडीचा कलर आहे तशी म्हणजे रेड कलरची माझ्याकडे लेस होती, तर ते लावून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही थोडंसं प्लेन वाटत होतं, यासाठी ना मी ते वापरलेली आहे। आता ही दुसऱ्या साईडला सुद्धा ना मल्टी
कलरचीच लेस लावणार आहे मी. फक्त जी रेड कलरची लेस आहे ना ती आपण जिथं फ्रिल लावल्यात ना तिथे मी तेवढी जोडून घेणार आहे. तर ह्या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता इथे लेस लावणं झालेलं आहे. आता ह्या साईडचं सुद्धा झालं आणि दुसऱ्या साईडचं आता आपल्याला लावायचं आहे. तर लगेच आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपण लेस लावून घेऊया. तिच्या आधी बघा जे खालचे आपले फ्रिल आहेत ना ते आपण फक्त एका साईडला जोडलेले होते, तर तिला पूर्ण आपल्या सिलाईमध्ये जोडून घ्यायचं आहे. तर इथे बघा दुसऱ्या साईडला सुद्धा मी आता रेड कलरची जी माझ्याकडे लेस होती छोटीवाली तीच मी इथे लावलेली आहे. ती खूप सुंदर लुक दिसतो. आता हिचं ना तुम्हाला मी फायनल लुक दाखवते. खूपच भारी दिसतो. अशी सुद्धा ना सिंपल गळ्यावरती सुद्धा ना खूप सुंदर अशी डिझाईन करता येतो. डीप गळ्यावरतीच खूप जण म्हणतात डीप गळ्याचे डिझाईन खूप छान येतात, पण डीप गळ्यापेक्षा सुद्धा सुंदर तुम्ही छोट्या गळ्यावरती सुद्धा अशी डिझाईन बनवू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.